मित्रांनो नमस्कार. टेंडर गुरु चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सतत शासकीय निविदेविषयी, शासकीय लिलावाविषयी बऱ्याच जणांची वेगवेगळी प्रश्न मला नेहमी WhatsAppला आणि मेसेजला येत असतात. परंतु ऑलरेडी टेंडरच्या कार्यशाळेमध्ये असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रश्नांचा उलगडा करतोय. परंतु बऱ्याच उद्योजकांचे मला नेहमी मेसेज आले, की आम्हाला स्पेसिफिक त्याच प्रश्नाविषयी उत्तर पाहिजे. तर त्या उत्तर देण्याकरता आज आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. शासकीय निविदेविषयी आपले जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांकरिता आपण सांगली येथील जे आपल्या टेंडर गुरूच्या संचालिका आहेत गायत्री राजपूत यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व उद्योजकांचे ते प्रश्न घेऊन इथे आलेले आहेत. आज त्यांच्या प्रश्नांना मी सर्व उत्तर देईल, तर नक्की सर्वांनी शेवटपर्यंत हा एपिसोड बघायचा आहे. जेणेकरून तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं तुम्हाला अपेक्षित आहे, की टेंडर गुरू चॅनलच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, या चर्चासत्राच्या माध्यमातून ती उत्तरे मी देण्यास तुम्हाला प्रयत्न करतो. धन्यवाद. टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत. यूट्यूब, व्हॉट्सअप, कॉलिंगच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच आमच्या नवनवीन उद्योजकांकडून वेगवेगळे प्रश्न येत असतात. त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणं कधी-कधी शक्य नसतं. तरीही त्यातील काही निवडक प्रश्नांना घेऊन आज आम्ही हे चर्चासत्र आयोजित करत आहोत. सर बऱ्याच वेळेला आपल्या उद्योजकांचा एक कॉमन प्रश्न येतो, की सेवाभावी संस्था म्हणजे काय? आणि त्याची टेंडर प्रक्रिया ही नेमकी कशी चालते? या प्रश्नाचं आपल्याला नेमकं उत्तर कसं देता येईल आपल्या उद्योजकांना? हां, नक्कीच. मलाही बऱ्याच जणांचे मेसेज असतात, की आम्हाला सेवाभावी संस्था स्थापन केली. अद्याप आत्तापर्यंत आम्हाला टेंडर मिळालेले नाहीये. कित्येक वर्षापासून माझी संस्था असे बरेच प्रश्न माझ्याकडे पण येतात. आज या चॅनलच्या माध्यमातून मी त्या प्रश्नाचे उत्तर देईल. सर्वप्रथम सेवाभावी संस्था म्हणजे जी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रजिस्टर्ड होत असते. हे धर्मदाय आयुक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे ऑफिस असतं धर्मदाय आयुक्ताचं. मूळ सेवाभावी संस्था जर आपण समजून घेतलं, तर सेवाभावी संस्थेमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. जसं की सेवाभाव. एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण असेल, अंध अपंगांना मदत असेल, कुठेतरी तुम्ही महिलांचे बचत गटांचे काही मेळावे बघत असाल, तुम्ही काही ट्रस्ट बघितले असतील, काही मंदिरे बघितली असतील, ज्या डिपार्टमेंटमध्ये रजिस्टर्ड होतात त्या झाल्या सेवाभावी संस्था. ज्यासाठी तुम्हाला जनतेला काय सेवा द्यायच्या आहेत, त्या सर्व सेवा देण्याकरिता ते एक रजिस्ट्रेशन्स आहे. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी ह्या सेवाभावी संस्था रजिस्टर्ड आहेत. ज्या गरीब कल्याणकारी योजना असतील, गरिबांना मदत असेल, ॲम्ब्युलन्स वगैरे प्रोव्हाईड करतात. त्या सगळ्या ठिकाणी सेवाभावी संस्था एक चांगल्या प्रकारे काम करते. कुठे सर्व्हेचे कुठे कामं असतात, तर ते सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून केली जातात. तुमचा दुसरा प्रश्न असा होता, की निविदा प्रक्रिया. तो तर माझा आवडीचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रभर आपण त्याच प्रश्नावर सर्व उद्योजकांना माहिती देत असतो. मूळ याच्यातमधून एकच आहे, की सेवाभावी संस्था म्हणजे सरळ-सरळ सेवा करायची आहे. याच्यामध्ये कुठलाही पैसा कमवण्याचा हेतू नाहीये. कारण त्यात सेवाभाव असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. महत्त्वाचा विषय तो आहे. परंतु तुम्हाला असा काहीतरी व्यवसाय करायचा आहे, की जो जनतेच्या कल्याणाकरीसाठी आहे. त्याच्यामध्ये जनतेचं कुठेतरी भलं होईल. अशा पद्धतीचा तुमचा व्यवसाय असेल, अशा पद्धतीचं तुमचं जर काम असेल, तर नक्कीच तुम्ही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शासनाची कामं घेऊ शकता. आता शासनाची नेमकी कामे कुठली असतात? हा पण एक प्रश्न पडू शकतो. तर शासनाकडे सुद्धा बऱ्यापैकी मोठी-मोठी कामे असतात. जसं की आता तुम्हाला जिल्हा परिषदचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं, तर जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, यासाठी महिलांकरिता खूप मोठ्या-मोठ्या प्रकारच्या चांगल्या-चांगल्या योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. ज्या ठिकाणी 10% पेक्षा जास्त फंड हा सेवाभावी संस्थेसाठी राखीव आहे. ज्यामध्ये मी बेसिकली बघितलं तर महिलांना प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण अशा संदर्भाची सेवाभावी संस्थेसाठी शासनाची काही कामे राखीव आहेत. आणि त्यात एक विशेष गोष्ट सांगतो, की ती कामे फक्त सेवाभावी संस्थेलाच मिळतात. कारण काय, की प्रशिक्षण संदर्भात जर तुम्ही प्रॉपरली त्याची जर घटना बघितली, तर त्या घटनेमध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख आहे. आता बऱ्याच लोकांची अडचण मी बघतो, मी बऱ्याच ठिकाणी लोकांची कागदपत्रे ज्यावेळेस मी नजरेत माझ्या आली, तर 12-12, 15-15 वर्ष झाली लोकांनी सेवाभावी संस्था रजिस्टर्ड केली. त्यांचा एकच प्रश्न, की आम्हाला काम कसं मिळेल? परंतु त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना सांगतो, की सेवाभावी संस्थेची जी घटना आहे, ती घटना तुम्ही एकदा पुन्हा वाचा. त्या घटनेवरच डिपेंड आहे, की तुम्हाला त्याच्यामध्ये काय करता येईल. कारण ज्यावेळेस ती घटना तुम्ही ज्यावेळेस एखाद्या रजिस्ट्रारला वगैरे देता, धर्मदाय आयुक्ताकडे तुम्ही त्यांची ती घटना देता, त्या घटनेमध्ये तुम्हाला नेमकं काय काम करायचं हे ऑलरेडी त्या घटनेमध्ये नमूद केलेलं असतं.
त्या घटनेच्या बाहेर तुम्ही काम नाही करू शकत. मग तुम्हाला सेवाभावीच्या संदर्भात काय-काय कामं करायची ते त्या घटनेत असणे गरजेचे आहे. जसं की ब्युटी पार्लर प्रशिक्षण मी आत्ता मगाशी सांगितलं. त्यानंतर अजून कॉम्प्युटर प्रशिक्षण तुम्ही त्याच्यामधून देऊ शकता. एखाद्या ठिकाणी महिलांच्या संदर्भात असेल तर त्याच्यासुद्धा वेगवेगळे प्रशिक्षण, केक प्रशिक्षण वगैरे नगर परिषद, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद लेव्हलवर खूप मोठ्या प्रमाणावर केली जातात. तर त्या संदर्भातली कामं आपण टेंडरच्या माध्यमातून तिथे करू शकतो. दुसरी गोष्ट, सेवाभावी संस्थेमध्ये काम करत असताना त्याची कागदपत्राची पूर्तता असणं पण खूप गरजेची आहे. बऱ्याच ठिकाणी कागदपत्राची पूर्तता नसल्याने बरेच लोकं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. नॉर्मली मी 2-3च पेपर सांगतो. जर ती प्रॉपररित्या जर असली, तर तुम्हाला या निविदा प्रक्रियेमध्ये बसणं जरा जास्त सोपं पडेल. एक तर तुमच्या संस्थेची घटना, जो तुमच्या संस्थेचा घटनेचा बेस आहे. 2 नंबर तुमचं ऑडिट. ऑडिटचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक ऑडिट इन्कम टॅक्सचं आणि एक जे धर्मदाय आयुक्ताला तुम्ही देता. हे दोन्हीही ऑडिट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमच्या संस्थेची उलाढाल जर 20 लाखाच्या पुढे असेल, तर तुम्हाला वस्तू व सेवा कर काढावं लागेल, ज्याला आपण जी-एस-टी म्हणतो. तर हे बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर तुमच्या संस्थेने आत्तापर्यंत काय-काय कामं केलीत, कुठे-कुठे तुमची संस्था काम करते, तुमच्याकडे 12A, ATG यासारखी महत्त्वाची पेपर जर असेल, तर नक्कीच शासकीय टेंडर तुम्हाला घेता येईल. त्यासोबत मी शेवटचं एवढंच सांगेल, की शासकीय टेंडर सेवाभावी संस्थेमध्ये घेता येतात यात दुमत नाहीये. परंतु ती एवढ्याही मोठ्या प्रमाणावर नाहीये, की जेणेकरून तुम्हाला वाटत असेल, की मला प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला त्याच्यामध्ये टेंडर पाहिजे. तर असं नाहीये. सेवाभावी संस्थेची टेंडर प्रक्रिया ही खूप कमी प्रमाणात घेतली जाते. खूप कमी प्रमाणात. तिला जास्त मोठा व्ह्यू नाहीये. सर सेवाभावी संस्थेबद्दल तर आता आमच्या सर्व शंका दूर झाल्याच. हं. पण त्याचबरोबर सेवा सहकारी संस्था आणि सेवाभावी संस्था यामधला नेमका फरक काय आहे? आणि नवीन उद्योजकांनी येताना नेमकं सेवाभावी संस्थांमध्ये की सेवा सहकारी संस्थांमध्ये नोंदणीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे? ओके. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या, सेवाभावी संस्था आणि सेवा सहकारी संस्था हा दोन्हीही वेगळा विषय आहे. बऱ्याच लोकांना मी नेहमी सांगत असतो, की हे दोन्ही एक नाहीये. काही लोकांना तर हेच माहिती नाही, की कुठली संस्था कुठे रजिस्टर्ड होते. खरं तर सेवाभावी आणि सेवा सहकारी याची नोंदणी प्रक्रिया वेगळी, त्याची कार्यालय वेगळी, त्याची काम करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. सेवाभावी संस्थेचं तर मी सांगितलं होतं, की सेवाभावी संस्था ही धर्मदाय आयुक्त यांच्याकडे रजिस्टर्ड होते. आणि सेवा सहकारी संस्था ही जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे रजिस्टर्ड होते. सेवा सहकारी संस्थेच्या मध्ये शब्द काय लागतोय? सहकार. म्हणजे निविदा प्रक्रियेची सर्वच्या सर्व कामं तुम्ही सेवा सहकारी संस्थेमध्ये करू शकता. कुठल्याही प्रकारचा अडथळा त्याच्यामध्ये नाही. तुम्ही बांधकामीची कामे घ्या, मजुरीची कामे घ्या, फर्निचरची कामे घ्या, मनुष्यबळ पुरवठाची कामे करा. शासनाच्या प्रत्येक आस्थापनेतील कामे तुम्हाला सेवा सहकारी संस्थेमध्ये करता येईल. त्याला कुठलीही अडचण नाही. आणि सेवाभावी संस्थेमध्ये फक्त तुम्हाला सेवा रिलेटेड काम करता येईल. याच्यामध्ये पैसा कमवण्याचं उद्दिष्ट तुम्हाला साध्य करता येत नाही. तुम्ही नॉर्मली ऐकलं असेल, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था. तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी बेरोजगारांना काय पाहिजे? रोजगार. कुठून मिळेल? काम केल्यानंतर. काम कुठं मिळेल? तर सेवा सहकारी संस्थेमध्ये. ज्यावेळेस अशा प्रकारची कामे त्याला मिळाली आणि जर त्याच्या घटनेमध्ये जर त्यांनी ही काम नमूद करून घेतली, तर महाराष्ट्रातले कुठल्याही टेंडरला ती व्यक्ती अप्लाय करू शकते. तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. महाराष्ट्रभर भरपूर सेवा सहकारी संस्था रजिस्टर्ड आहेत. पण काही-काही संस्था मी स्वतः बघतोय, ती त्यांची उलाढाल 100 कोटीच्या सुद्धा पुढे आहे. पण ते काम काय करतात? तुम्हाला आश्चर्य होईल ते काम ऐकताना. कोणी इलेक्ट्रिकलची कामं करताय, कोणी कन्स्ट्रक्शनची कामं करताय, कोणी इव्हेंटची कामं करताय, कोणी सोलारची कामं करताय, कोणी कचरा साफ-सफाईची कामं करताय, कोणी एखाद्या नगरपालिकेला पूर्णपणे जे काही नगरपालिकेचं साहित्य लागतं, ग्रामपंचायतचं साहित्य लागतं, त्या सप्लायसाठी कामं करताय. असे भरपूर सारे कामं तुम्हाला सेवा सहकारी संस्थांमध्ये करता येईल. त्यात सुद्धा आत्ता नवीन जर म्हणलं, तर नवीन या सेवा सहकारी संस्थेची नोंदणी प्रक्रिया सुद्धा बदलण्यात आलेली आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती लिंक देतोयच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ती रीतसर वाचता येईल. तर त्याच्यामध्ये शासनाने एक नवीन एक निर्णय घेतला, की 10 लाख रुपयाच्या आत जर एखाद्या शासकीय ऑफिसेसमध्ये एखादं काम असेल, तर विना निविदा सेवा सहकारी संस्थेला देण्याचं प्राधान्य हे शासनाने काढलेलं आहे. त्याला निविदा प्रक्रिया नाहीये. खरं तर सेवा सहकारी संस्थेसाठी टेंडर प्रक्रियाच नाहीये. कुठेच नाहीये. परंतु माहितीचा अभाव हा विषय असल्यामुळे बरेच लोकं
इथे कन्फ्युजन होतात की नेमकं करायचं काय आहे. मी एकच त्यांना या चॅनलच्या माध्यमातून मेसेज देऊ इच्छितो. तुमच्याकडे सेवा सहकारी संस्था आहे, तर डायरेक्टली 10 लाख रुपयाच्या आतमध्ये एखाद्या शासकीय ऑफिसेसमध्ये जर काम आलं असेल, तर तुमच्या सेवा सहकारी संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र, तुमचं पॅन कार्ड, तुमचं लेटर हेड आणि तुमच्या सेवा सहकारी संस्थेची घटना तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जिथं काम आलं असेल त्यांना द्या आणि त्यांना एक पत्र द्या आणि या जी-आरचा संदर्भ त्यांना द्या. शासनाने आम्हाला प्राधान्य दिलं आणि 10 लाख रुपयाची कामे तुम्ही विनानिविदा त्यांच्यामधनं घेऊ शकता. आणि हे दोन्हीही नोंदणी प्रक्रिया वेगळी आहे, हे पण मी तिथेच क्लिअर करतो. तर सेवा सहकारी संस्थांची नोंदणी कुठे केली जाते आणि त्याच्यासाठी साधारणतः खर्च काय येऊ शकतो? ओके. सेवा सहकारी संस्था जी आहे, ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकते. जिल्हा उपनिबंधक हा त्याचा पूर्ण ॲडमिन ऑफिसर असतो. हा जिल्ह्यासाठी असतो आणि जर विभागा लेव्हलवर करायची असेल, तर त्यासाठी आयुक्त असतात, जे पुण्यामध्ये असतात. तर त्यांचं ऑफिस मेन तिथे आहे. जर आपल्याला जिल्ह्यापुरती जर आपली संस्था रजिस्टर्ड करायची असेल, तर तुम्हाला जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे जावं लागेल. आणि जर तालुक्याची करायची असेल, तर तालुका उपनिबंधक जे असतात तिथले, तर त्यांच्याकडे ती करावी लागेल. तुम्ही दोन्ही माध्यमातून रजिस्टर्ड करू शकता. त्यात अजून एक गोष्ट विशेष, तुमचं कार्यक्षेत्र याच्यावर डिपेंड आहे. की तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, की तालुका निवडायचा आहे. नॉर्मली अगोदरची जर प्रोसेस जर समजून घेतली, तर अगोदर फक्त 11 लोकांमध्ये ही संस्था रजिस्टर्ड होत होती. पण आता याची नोंदणी प्रक्रिया थोडीशी अवघड झालेली आहे. अवघड म्हणजे कशी? तर आता सदस्य संख्या वाढली. तुम्हाला प्रत्येक सदस्यांचा शेअर त्याच्यामध्ये घ्यावा लागतो. त्यांची सदस्य संख्या वाढली. त्याचे काही डॉक्युमेंट्स आता सुद्धा वाढलेले आहेत. जर आत्ता तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल कोणी, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्या लिंकमध्ये ऑलरेडी त्याचे सगळे शासकीय जी-आर्स आपण देऊ. जेणेकरून ते डाउनलोड करून तुम्हाला नेमकं शासनाला काय सांगायचंय ती गोष्ट त्याच्यामधून बघता येईल. त्यात अजून एक विशेष, तुम्हाला 10 लाख रुपयाची विनानिविदाची कामं सुद्धा आता मिळतायत. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल हा नोंदणीकडे वाढलेला आहे. सर टेंडरच्या बद्दल तर आपण नेहमीच ऐकत असतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती मिळतच असते. पण ई-ऑक्शन गुरु असं सुद्धा एक आपलं नवीन चॅनल समोर हं. येत आहे. नेमकं हे काय आहे? ही कन्सेप्ट काय आहे? आणि यामध्ये रोजगाराच्या संधी कशा आहेत? हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. नक्कीच तो पण माझा इंटरेस्टिंग विषय आहे ई-ऑक्शन. खरं तर ऑक्शनला म्हणतो आपण लिलाव. शासनाच्या कित्येक आस्थापना आहेत. कित्येक ऑफिसेस आहेत. शासन म्हणजे काय? शासनाकडे किती मोठं काम आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे शासन. मी नेहमी उद्योजकांना एक गोष्ट सांगत असतो, की तुमचे कस्टमर आहेतच शासन. शासनाला काय लागतं ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही बघितलं असेल, की टेंडरमध्ये कितीतरी रोजगार संधी आहे. तशा लिलावमध्ये सुद्धा संधी आहे. हं. तर मला असं वाटलं, की लिलावाच्या माध्यमातून सुद्धा एक रोजगार प्राप्ती होऊ शकते उद्योजकांना. उद्योजकांना नवनवीन संधी देण्याचं चॅनलच आपलं आहे. आपल्याकडे जे नवीन असतं, जे मार्केटमध्ये जी गरज आहे, ती गोष्ट आपण चॅनलमधून सांगत असतो. तर याच्यातून एकच उद्दिष्ट साध्य करायचं आहे, की शासकीय ऑफिसेसमध्ये शासनाच्या जेवढ्या आस्थापना आहेत, तर तिथे निघणारा स्क्रॅप्स, भंगार, लिलाव ही प्रक्रिया लोकांना क्लिष्ट वाटते, अवघड वाटते. बरेच लोकं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपण महाराष्ट्रामध्ये एवढ्या कार्यशाळा घेतो, मी प्रत्येकांना विचारतो, "अरे बाबांनो, भंगारमध्ये पैसे राहतात का?" सर्वच्या सर्व लोक हात वर करतात. "हो राहतात, हो राहतात, हो राहतात." आणि त्यांना विचारलं, की "पैसे राहतात, तुम्ही त्या क्षेत्रात का नाही?" ते म्हणतात, "माहिती नाही." म्हटलं, "माहिती घेण्याचा तुम्ही प्रयत्न नाही केला?" ते म्हणतात, "कोणी सांगत नाही." म्हटलं, "कोणी सांगत नाही, तर मग आम्ही सांगू." मग चॅनलची सुरुवात केली. याच्यातून साध्य फक्त एकच करायचं आहे, की शासनाच्या लिलावामध्ये आपल्या महाराष्ट्रातील उद्योजकांना आपण कशी संधी देऊ शकतो. उद्योजक का मागे पडतो माहिती आहे? त्याच्याकडे सर्वच गोष्टी आहेत. त्याच्याकडे कागदपत्र आहेत, काम करण्याची तयारी आहे आणि तो तेवढा वेळही देऊ शकतो. परंतु माहितीच्या अभावामुळे तो तिथे पोहोचू शकत नाही. लिलाव प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉपॅक आणि जी-एस-टीमध्ये तुम्ही 20-20, 25-25 लाख रुपयाचे शासनाचे लिलाव घेऊ शकता. ज्याला अनुभवाची आवश्यकता नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट विचारतो, भंगार घेण्यासाठी काय अनुभव लावणार? काय अनुभवाची गरज पडते? नाही. नाही. कारण काय? शासनाला फक्त ते भंगार विकणं अपेक्षित आहे. जो व्यक्ती घेतोय त्याला ते घेणं अपेक्षित आहे. घेतल्यानंतर त्याला सुद्धा विकणं अपेक्षित आहे कुठेतरी. मग एवढी सोपी आणि सहज सायकल असली, तरी सुद्धा याच्यामध्ये कमी लोकं मी बघतो, की बरेच लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही. चॅनलच्या माध्यमातून माझा वैयक्तिक हा प्रयत्न आहे, की भंगारची कामं सहजासहजी कशी मिळतात, कशा पद्धतीतून आपण शासनाचा लिलाव घेऊ शकतो,
तो लिलाव घेतल्यानंतर आपल्याकडे असलेला भंगार आपण कुठे विकून ते पैसे कमवायचे, यासाठी या चॅनलची आपण स्थापना केलेली. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, या भंगार क्षेत्रामध्ये काम करणारी लोकं खूप कमी आहे. आणि जी लोकं आहेत, ती लोकं वर्षानुवर्ष त्या क्षेत्रात काम करतायत. नवीन लोकं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माहिती देण्याचं प्लॅटफॉर्म कुठेच मी आत्तापर्यंत बघितलेलं नाही. एक गोष्ट मी हक्काने सांगतो, या भंगारविषयी माहिती देणारं संपूर्ण महाराष्ट्रात अजून एकही चॅनल नाहीये. तुम्ही सर्च करून बघा. एकमेव भंगारची माहिती देणारं आपलं चॅनल आहे सध्या, की जे उद्योजकांना सांगते, की याच्यामध्ये सुद्धा संधी येते. बरेच लोकं म्हणतात, "हे काय शिकवतात तुम्ही भंगार, भंगार, भंगार." ॲक्चुअल भंगार शब्द नाहीये, तो एक सोन्यासारखा विषय आहे. ऑक्शन म्हणजे फक्त भंगारपुरतं मर्यादित गोष्ट नाहीये. शासनाची मोठी-मोठी मैदानं, बस स्टॉपला, बस स्टँडला असणारे ते गाळे जे आपण बघतो, चहाची असतील, स्टेशनरीची असतील, उसाची असतील, पाणी बॉटलची असतील, एखादं चप्पलचं दुकान असेल, तर शासनाने किती सुंदर प्रक्रिया केलेली आहे मी तुम्हाला सांगतो. शासनाने प्रत्येक कॅटेगरीला तिथे आरक्षण दिलेलं आहे. एखादा व्यक्ती अपंग असेल, त्याला काम मिळत नाही, तर शासन म्हणतो एक गाळा त्याच्यासाठी राखीव ठेवा. एखादा महिला बचत गट आहे, तिला कामाची गरज आहे, तर शासन म्हणतो त्याला प्राधान्य द्या. एखादा अनुसूचित जाती जमातीतला उद्योजक आहे, की त्याला वाटतं की काही परिस्थितीमुळे मला काम नाहीये, तर शासनाने त्याच्यासाठी सुद्धा आरक्षण ठेवलेलं आहे. एखाद्याला वाटतं की माझी बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहे, मलाही काम पाहिजे, तर शासन म्हणतोय बाबा तुलाही आरक्षण आहे. किती सुंदर प्रोसेस आहे. प्रत्येकासाठी शासनाने आरक्षण ठेवलेलं आहे. मग आपण काय करायचं? शासनाची एक वेबसाईट आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नक्की देतोय. eauction.gov.in या वेबसाईटला जर तुम्ही गेलात, तर महाराष्ट्रातली आणि काही निवडक राज्यातली टेंडर्स, ऑक्शन तुम्हाला एका वेबसाईटवर बघायला मिळतात. ही ऑक्शन फ्रीमध्ये आहे. तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करा, ॲक्सेस करा, त्याची इन्फॉर्मेशन जाणून घेऊ शकता. नोंदणी प्रक्रिया पण वेबसाईटवर फ्री आहे. आणि ऑलरेडी शासनाला कितीपर्यंत तो माल विकायचा आहे, कितीपर्यंत ते मैदान विकायचं आहे, दुकान विकायची सगळी माहिती त्या चॅनलवर दिलेली आहे. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि आपण शासनाच्या या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग पासून ते शासनाचं हे काम मिळवण्यापर्यंतचं जे मार्गदर्शन आहे, ते मार्गदर्शन आपल्या ऑक्शन गुरु चॅनलवर दिलं जातं. तर ई-ऑक्शन बद्दल तर आता तुम्ही माहिती दिलीच. पण ई-ऑक्शनचं काम घेण्याकरिता कागदपत्रांची काही आवश्यकता असते का? हो, नक्कीच. शासनाचं कुठलंही काम तुम्हाला करायचं असेल, तर त्याला कागदपत्र लागतील. कारण शासनाचं काम जे आहे ते पूर्णपणे पारदर्शक असतं. प्रत्येक पेपर, प्रत्येक व्यक्ती तिथे पात्र झाल्याशिवाय कुठल्याही प्रक्रियेमध्ये शासनासोबत येऊ शकत नाही. मी तुम्हाला 4 टप्पे सांगतो. अगोदर महत्त्वाचं आहे, की तुमच्या कामाची किंमत किती आहे? तुमच्या कामाची किंमत 10,00,000 आहे, 50,00,000 आहे, 1,00,00,000 आहे, 10,00,00,000 आहे. 10,00,00,000चं भंगार घ्यायचं असेल, लिलाव करायचा असेल, तर त्याला 10,00,00,000च्या पर्यंतची कागदपत्र लागतात. 10,00,000चं काम करायचं असेल, तर एवढे मोठे कागदपत्र लागत नाही. नॉर्मली आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, जी बस एवढे डॉक्युमेंट ठीक आहे. परंतु एखादा तुम्हाला असा लिलाव घ्यायचा आहे, की जिथे बॅटरी आहे, इलेक्ट्रिकलचं काही साहित्य आहे किंवा एखादं ॲसिड रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज आहेत, तसं जर घ्यायचं असेल, तर तुम्हाला एम-पी-सी-बीचं लायसन्स काढावं लागतं. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स तुम्हाला लागतं. नॉर्मली लोखंड, प्लास्टिक, स्टील्स, तांबे अशा पद्धतीचं काही घ्यायचं असेल, तर त्याला एवढी मोठी लायसन्सची मी तर पाहतो, की एवढी गरज पडणार नाही. नॉर्मल लायसन्समध्ये ते होऊन जातं. जेवढे टेंडरला पेपर लागतात, तर एवढं तर सांगू शकतो मी, की त्याच्यापेक्षा तर 90% पेपर कमी ऑक्शनला लागतात. ऑक्शनला एवढ्या पेपरची गरज नाही. कारण त्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. टेंडर कधी मिळतं? एखाद्या वस्तूचा रेट कमी भेटल्यानंतर, कमी मिळाल्यानंतर. त्याला आपण काय म्हणतो? L1. L1ला म्हणतात लोवेस्ट वन, न्यूनतम दर म्हणजे कमी दर. ऑक्शनला उलटं आहे. ऑक्शनला म्हणतात H1 म्हणजे हायेस्ट वन म्हणजे उच्चतम दर. ज्या वस्तूचा रेट जो व्यक्ती जास्त भरेल त्याला ते काम दिलं जातं. उच्चतम दर ज्यांनी कोट केला त्याला ते काम दिलं जातं. तर असे दोन्ही मधले हा फरक आहे. तर तुम्हाला कागदपत्राचा मला एवढा मोठा विषय नाही वाटत. फक्त तुम्ही इथपर्यंत आलात तर वेगवेगळ्या निविदेवर, वेगवेगळ्या एन-आय-टीवर या कागदपत्राची पूर्तता शासनाने करून ठेवली. नमस्कार सर. नमस्कार. माझे नाव अक्षय चौगुले. मी तुम्हाला Instagramवरती जॉइन केलं. त्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न आला, की अ, तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता म्हणजे काय असतं? ओके. तुम्ही मला वाटतं कुठे ग्रामपंचायत इकडे-तिकडे ऐकलं असेल नेहमी. नेहमी हा प्रश्न प्रत्येक उद्योजकांना येत असतो. विशेष म्हणजे शासनाचं एखादं ज्यावेळेस काम मंजूर होतं
जेव्हा शासन स्तरावर DSR आणि SHRच्या माध्यमातून अंदाजपत्रक तयार होतं, तर जे अंदाजपत्रक तयार झालं त्या अंदाजपत्रकाला शासनाने काम केलं पाहिजे. त्या अंदाजपत्राचं काम हे ठीक आहेत आणि अंदाजपत्रकानुसार हे काम करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही. म्हणून तिथलं डिपार्टमेंट जे आहे, ज्या अधिकाऱ्याने ते अंदाजपत्रक तयार केलं, त्यांच्या माध्यमातून त्या कामाला तांत्रिक मंजुरी दिली जाते. नॉर्मली याला आपण TS म्हणून ऐकतो. बरोबर आहे? TS म्हणजे तांत्रिक आदेश, तांत्रिक सँक्शन. बरोबर आहे? टेक्निकल सँक्शन त्याला म्हटलं गेलेलं आहे. आता ज्यावेळेस उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला एखादं इलेक्ट्रिकलचं काम करायचंय. तर इलेक्ट्रिकलचं काम उदाहरणार्थ आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवलं, की आमच्या ऑफिसमध्ये आमच्याकडे असं अशा पद्धतीचं काम करायचंय. तिथले अधिकारी त्याचं एक अंदाजपत्रक तयार करतात त्या गरजेनुसार आणि त्या अंदाजपत्रकाला DSR SSR मध्ये बनवून त्याची एक व्हॅल्यू ठरवतात. त्याला म्हणतो आपण एस्टिमेटेड व्हॅल्यू. अंदाजपत्रक म्हणजे एस्टिमेटेड व्हॅल्यू आली. त्या एस्टिमेटेड व्हॅल्यूला ते काम करण्यास योग्य आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम तुम्हाला एक पत्र देते, म्हणजे काय म्हणतात त्याला तांत्रिक मंजुरी, म्हणजे TS. आता ऑलरेडी तुम्हाला सार्वजनिक बांधकामने सांगितलं की इथे 20 लाख रुपयाचं इलेक्ट्रिकलचं काम आहे आणि त्या 20 लाख रुपयाच्या कामाचा आदेश ऑलरेडी ते तुम्हाला देणार TS म्हणून. मग तुमच्या डिपार्टमेंटला जर ते काम करायचं असेल, तुमच्या डिपार्टमेंटकडे जर एखादी ग्रँट असेल, एखादा फंड असेल, एखादं काम करण्यासाठी तुम्हाला तिथे कुठले ते पैसे आले असतील, त्या पैशाला तुमचा प्रशासकीय रचनेनुसार, प्रशासकीय रचना म्हणजे कोणती, ज्याला ऑर्गनायझेशन याची आपण म्हणतो, त्या डिपार्टमेंटची, तर ते डिपार्टमेंट या खर्चास सर्वानुमते मान्यता देतात. कधी त्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असेल, हे त्या खर्चास मान्यता देतात. त्याला म्हणतात प्रशासकीय मान्यता. तुम्ही एक शब्द ऐकला असेल मला वाटतं, प्रमा ऐकतो आपण. प्रमा म्हणजे काय? प्रशासकीय मान्यता. त्याला AA सुद्धा म्हणतो आपण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. हे जोपर्यंत तयार होत नाही, जोपर्यंत TS आणि AA तयार होत नाही, तोपर्यंत कुठेही निविदा सूचना काढता येत नाही. या दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण जी टेंडर बघतो ती या 2 प्रक्रियेनंतरच निविदा सूचना केली जाते. आणि निविदा सूचना करण्याच्या अगोदर सर्व कमिटीच्या सर्वानुमते एक ड्राफ्ट टेंडर नोटीस फायनल केली जाते. ती ड्राफ्ट टेंडर नोटीस म्हणजे दुसरं काही नाही, तीच आहे NIT, म्हणजे नोटीस इन्व्हायटिंग टेंडर. ते टेंडर नंतर ऑनलाईन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि सर मला एक प्रश्न पडला होता की ई टेंडरिंग करतेवेळी फील करतेवेळी कोणती काळजी घ्यावी? ओके. खरं तर मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेन, कुणाचंही टेंडर असेल, तुम्ही एक उद्योजक आहात, बरोबर? तुमचं टेंडर तुम्ही भरलं पाहिजे की तिसऱ्या चौथ्या माणसाने भरलं पाहिजे? स्वतः भरलं पाहिजे. का भरलं पाहिजे? काय कारण असेल? कारण तुम्हाला त्यातली माहिती पाहिजे. बरोबर. तुम्ही जो व्यवसाय करता त्याचं टेंडर जर दुसरा व्यक्ती भरत असेल आणि तुमच्या रेटची काय शाश्वती आहे? निविदेमध्ये महत्वाचं काय? आपला रेट. रेट महत्वाचा आहे की नाही? तुमचा रेटच तुम्ही सर्वानुमते दुसऱ्यांना सांगतात, जा हा रेट टाका. त्याला गोपनीयता नाही. मला टेंडर हा गोपनीयतेचा विषय आहे. तुमचा रेट जो आहे तो तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही स्वतः तो पारखून भरला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जे आपण प्रशिक्षण घेतोय त्यामध्ये उद्योजकांना मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, आपलं टेंडर आपण भरायचं, आपलं टेंडर आपण स्वतः अनालिसिस करायचं, आपल्या टेंडरची सर्वस्वी जबाबदारी आपण घ्यायची. जर कदाचित तुमच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या व्यक्तीकडनं टेंडर भरलं आणि जर काय कदाचित त्या दरामध्ये जर काही कुठे कमतरता किंवा कमी जास्तपणा झाला तर शासकीय अधिकारी कोणाला पकडणार? त्या कॅफेवाल्याला पकडणार की तुम्हाला पकडणार? ते तुमच्याच कंपनीवर कारवाई करतील. त्यामुळे शक्यतो आपलं टेंडर आपण भरलं पाहिजे. मी एवढं सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो. टेंडर भरताना नॉर्मली जे नोटीस इन्व्हायटिंग टेंडर येते, जे टेंडरची नोटीस असते, त्या टेंडरच्या नोटीसमध्ये लिहिलेली कागदपत्र आपण बिनचूक वाचली पाहिजे. कुठली कागदपत्र लागतात, टर्नओव्हर किती लागतो, पात्रता काय असते, बी शेड्यूलमध्ये काय मागवलेलं आहे, रेट GST आहे, विथ GST आहे, विदाऊट GST आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा काय विषय, असे बरेच गोष्टी त्यात ऑलरेडी बी शेड्यूलमध्ये दिलेल्या असतात. आता अजून तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करतो, प्रत्येक टेंडरचा रेट कोट करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याचे फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट वेगळे आहेत. आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट, BOT कॉन्ट्रॅक्ट, EOI कॉन्ट्रॅक्ट, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहे, लमसम कॉन्ट्रॅक्ट आहे. तर नेमकं तुमचं टेंडर कशाचं आहे हे तुम्हाला त्या BOQ मध्ये दिसतं. BOQ म्हणजे बिल ऑफ क्वांटिटी, जी एक्सेल शीटची फाईल असते, ती पासवर्ड प्रोटेक्टेड असते. तर त्या फाईलमध्ये रेट भरत असताना
अगोदर कच्चे रेट भरून त्या फाईलची रितसर प्रिंट काढायची. ती फाईल सेव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा रिकन्फर्मसाठी सेव्ह करायची, चेक करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला सॅटिस्फाईड होईल की नाही मी दिलेला रेट व्यवस्थित असेल, त्यानंतर तुम्ही तो रेट, ते टेंडर ऑनलाईन अपलोड करायचंय. टेंडर भरताना शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की टेंडर 1 दिवस अगोदर भरायचं. वेळेवर टेंडर भरायचं नाही. तांत्रिकदृष्ट्या काही सुद्धा होऊ शकतं, कमी जास्तपणा येऊ शकतो. तर आपलं टेंडर 1 दिवस अगोदर भरायचं. त्यानंतर टेंडरमध्ये कॉरिगेंडम आलं असेल, प्री-बिड मीटिंगची नोट आली असेल, तर ती वाचल्याशिवाय टेंडर भरायचं नाही. ही महत्त्वाची काळजी टेंडर भरताना आपण घेतली पाहिजे. तर मी स्वतः एक महिला आहे आणि सांगली ब्रांचची संचालिका म्हणून बऱ्याच महिला माझ्याकडे येत असतात. त्यावेळी त्यांचा एकच प्रश्न असतो, की महिलांना टेंडरमध्ये नेमकी काय संधी आहे किंवा या प्रक्रियेमध्ये आम्ही कशा पद्धतीने येऊ शकतो? तर तुमच्या माध्यमातून त्यांच्या या प्रश्नाचं काय उत्तर असेल किंवा आपण त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो? खरं तर टेंडरमध्ये सर्वांना संधी आहे. महिलांना विशेष संधी वेगळ्या पद्धतीच्या आहेत, प्रेफरन्समधून आहेत. शासकीय टेंडरमध्ये खूप वेळेस मी नवीन टेंडर बघतो, तर महिला बचत गटांना सुद्धा चांगली संधी त्याच्यामध्ये मिळते. शासनाने महिलांसाठी खूप काही अशा रोजगार संधी काढलेल्या आहेत टेंडरच्या माध्यमातून, की जर एखादी महिला टेंडर भरत असेल तर तिला प्राधान्य मिळतं. त्याचंच एक छोटंसं उदाहरण मी सांगतो. तुम्ही ऐकलं असेल शासनाची बाजारपेठ म्हणजे जेम पोर्टल. जेम पोर्टल म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. शासनाची बाजारपेठ आहे. शासन म्हणजे किती मोठं आहे? केंद्र शासन, राज्य शासन किती ऑफिसेस आहेत? ग्रामपंचायत पासून ते दिल्लीच्या केंद्र शासनापर्यंत कित्येक ऑफिसेस आहेत. या सगळ्या ऑफिसेसला शासनाने सांगितलं, की तुम्हाला जर एखादी वस्तू त्या पोर्टलला उपलब्ध असेल, तर तुम्हाला दरपत्रक करता येणार नाही. तुम्हाला टेंडर सुद्धा करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जेम पोर्टलला रजिस्टर्ड करावं लागतं. त्या जेम पोर्टलमध्ये जेम ॲडव्हान्टेज या कॉलमला जर तुम्ही गेलात, तर त्यामध्ये महिलांना प्रायोरिटी दिलेली खरेदीसाठी. एखादी महिला जर बचत गटच्या माध्यमातून तिने रजिस्ट्रेशन केलं, तर तिला प्रथम प्राधान्य म्हणून शासन ऑलरेडी तिला प्राधान्य दिलं आणि त्यांच्याकडनं खरेदी करणं यासाठी त्याच्यामध्ये एक ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे वुमन नावाचं. त्यामधून सुद्धा संधी आहेत. नॉर्मली बचत गटाचं जर उदाहरण सांगायचं आणि त्यातून जर करिअर करण्याचा जर तुमचा विषय असेल, तर महिला बचत गटांना टेंडरिंगमधली सर्वच्या सर्वच कामं करता येतात. परंतु चुकीचं मार्गदर्शन आणि आधी-अधूर इन्फॉर्मेशन लोकांना मिळाल्यामुळे बऱ्याच महिला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे ही एक शोकांतिका आहे. तुम्ही जर शहरी भागातल्या जर महिला बघितल्या तर त्या बचत गटांच्या नावावर 50-50, 60-60 कोटी रुपयांची उलाढाल करतात. त्या महिला काय करतात माहिती आहे? फर्निचरचे टेंडर करतात. इलेक्ट्रॉनिक सप्लाय करतात. एखादा भाजीपाला पुरवण्याचं काम करतात. दूध, केळी, अंडी सप्लायचं टेंडर करतात. एखाद्या ठिकाणी चांगलं केटरिंगचं काम करताय. टेंटेजची मटेरियलची कामं करताय. कपडा सप्लायची कामं करतात. म्हणजे शासकीय ठेकेदारामध्ये जी कामं चालतात त्यापैकी कित्येक कामं तिथल्या महिला करतात. तुम्हाला सोपंसं उदाहरण सांगतो. छत्रपती संभाजी महानगरपालिकेमध्ये महिला बचत गटांनी पूर्णपणे महानगरपालिकेची साफसफाईची टेंडर घेतलेली आहेत, ज्या महिला करतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की मॅन पॉवर सप्लायची पूर्ण कामं ही महिला बचत गट करू शकते. म्हणजे महिला बचत गट काहीही करू शकते. आणि महिलांनी या संधीचा नक्कीच लाभ घेतला पाहिजे. कागदपत्र पण कमी आहेत. असं विशेष काही कागदपत्र मला वाटत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट, उद्यम वगैरे त्यांचं. बचत गट असेल तर बचत गटांचं पॅन कार्ड. त्याची प्रॉपर घटनेमध्ये नमूद करून घ्या, की नेमकं तुम्हाला काय-काय काम करायचंय. बँक अकाउंट तर असतंच. प्रत्येक महिलांनी वेळोवेळी मीटिंग घेतली पाहिजे. आज कोणतं टेंडर भरायचं, उद्या कोणतं टेंडर भरायचं. असं हे एकदा होणार नाही. महिला बचत गटाचं नाव तुम्हाला माहिती काय तर? त्याला म्हणतात SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप. ग्रुप. याला जर मराठीत म्हणायचं तर महिला स्वयंसहायता बचत गट असं म्हटलं गेलेलं आहे. महिलांनी स्वतःच्या कल्याणाकरता तो सहायता करून तो बचत गट स्थापन केलेला आहे. यासाठी प्रत्येक महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आजच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जर प्रत्येक महिलांनी ठरवलं की आम्हाला शासकीय ठेकेदारीची फर्म करायची तर ती होऊ शकते. फक्त महिलांना व्यवसाय जो करायचा आहे तो निवडावा लागेल. मी आज 4च व्यवसाय तुम्हाला या माध्यमातून सांगतो, की जेणेकरून जर महिला हा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्हाला ज्या लोकांनी प्रश्न केले त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला, तर त्यांना आवर्जून तुम्ही गोष्ट सांगा. तुम्ही सप्लाय आयटममध्ये काम करा. ट्रेडिंग करा. स्टेशनरीची, किराण्याची, एखाद्या गिफ्ट आर्टिकलची, मोमेंटोची, एखादं फ्लॉवर डेकोरेशन करण्याची, अशा पद्धतीची कामे निवडा.
शासकीय ऑफिसेसमध्ये सिक्युरिटी गार्ड, हाऊसकीपिंग अशा पद्धतीची कामे करा. शासकीय ऑफिसेसमध्ये मेस घेण्याची कामं असतील, कॅटरिंग्स असतील, कॅन्टीन्स असतील, ते घेण्याची कामं करा. स्टेशनरी पुरवठ्याची कामं करा. कित्येक कामं आहेत. भरपूर सारे कामं आहेत. खूप संधी आहे टेंडरमध्ये, परंतु माहिती नाही. आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही रीतसर बघितलं तर या संदर्भात कित्येक गोष्टी मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीतून टेंडरमध्ये येऊ शकता. तर महिलांना सुद्धा बऱ्याच संधी याच्यामध्ये आहेत. मगाशी मी जेम पोर्टल जे सांगितलं, तर जेम पोर्टलमध्ये जर एखादी महिला रजिस्टर्ड करत असेल तर तिला 5,000 रुपये शासनाने माफ केलेली आहेत. ती महिला कुठल्याही कॅटेगरीची असेल तरी सुद्धा तिला 5,000 रुपये विवॉप केलेले आहेत. का? महिला करते ना, तर शासन सुद्धा प्राधान्य देतंय. पण प्रत्येक महिलांनी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. अवेअरनेस नाहीये. या संदर्भाची माहिती मी तुम्हाला एक पोर्टल सांगतो. त्या पोर्टलला गेलात ना तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल. एक मैत्री नावाचं पोर्टल आहे. त्या मैत्री नावाच्या पोर्टलमध्ये डाउनलोड ऑप्शनला जर तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये पॉलिसीज नावाचं एक ऑप्शन येतं. महिलांसाठी किती सुंदर सुंदर पॉलिसी शासनाने काढलेल्या आहेत आणि त्या पॉलिसीच्या आधारे तुम्हाला MIDC मध्ये आरक्षण, टेंडरमध्ये आरक्षण, MSME मध्ये आरक्षण अशा बऱ्याच गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. धन्यवाद सर. खूप छान माहिती मिळाली. नक्कीच आमच्या महिला या माहितीच्या आधारे टेंडरमध्ये त्यांच्यासाठी नवनवीन संधी शोधतील. सर, आपले नवीन उद्योजक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कशा प्रकारे फायदा घेऊ शकतात? हा एक चांगला प्रश्न मला वाटतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ज्या कंपनीच्या मागे प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द लावला जातो आणि जी कंपनी MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या वेबसाईटला रजिस्टर्ड केली जाते, जिची युनिक आयडेंटिटी असते ती म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड. माझा भाग जो आहे ना मॅडम टेंडरचा आहे. टेंडरचा भाग असल्यामुळे महाराष्ट्रभर आपण टेंडर संदर्भात माहिती देतो. मी त्यासोबतच त्याची एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ओनरला म्हणतात डायरेक्टर. पार्टनरशिपच्या फर्मला म्हणतात पार्टनर. डायरेक्टरला एक नंबर असतो DIN म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, जो पॅन बेस असतो. त्याला डायरेक्टर म्हणलं गेलेलं. ही कंपनी एक किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्रितरित्या येऊन करत असतात. तिला युनिक आयडेंटिटी असते. शासकीय टेंडरमध्ये जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड आज जर तुम्ही केलीत आणि तुमच्याकडे जर चांगली आयडियाज आहेत, एक इनोव्हेटिव्ह आयडिया तुमच्याकडे जर असतील, तुमच्याकडे काहीतरी एक चांगली कन्सेप्ट असेल आणि तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत जर एक रजिस्ट्रेशन केलं स्टार्टअप इंडिया करता, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून शासकीय टेंडरमध्ये तुम्हाला टेंडर फी लागत नाही. अर्नेस्ट मनी जे टेंडर भरण्याकरता अगोदर तो लागतो, ज्याला म्हणतो आपण EMD, इसारा रक्कम त्याला म्हणलं जातं, तर तो सुद्धा शासनाने माफ केलेला आहे. शासकीय टेंडरमध्ये कुठलंही टेंडर निविदा तुम्हाला घ्यायची आहे तर त्यासाठी अनुभव मागितला जातो. भला मोठा टर्नओव्हर मागितला जातो. तिथेच उद्योजक म्हणतात की अरे बाबा नो, आपल्याला करता येत नाही. परंतु जर तुमची कंपनी तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत जर रजिस्टर्ड केली तर शासकीय टेंडर फी मध्ये तुम्हाला टेंडर फी लागत नाही, EMD लागत नाही, टर्नओव्हर लागत नाही. कुठल्याही प्रकारच्या अनुभवाविना तुम्ही शासनाची टेंडर घेऊ शकता. इतकं महत्त्वाचं काम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये होऊ शकतं. त्यासोबत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लोक का करत नाही हे मी सांगायला मला जास्त आवडेल. मला वाटतं टेंडरमध्ये अनुभव ही फार मोठी संकल्पना झालेली आहे आणि आपण बाकीच्या गोष्टी एखाद्या वेळेस मॅनेज करू शकतो, पण अनुभव ही अशी गोष्ट आहे जी मॅनेज न होणारी आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून सगळ्यात मोठा बेनिफिट आपल्याला हाच मिळतोय. येस, तेच मला सांगायचं आहे की अनुभव हा विकत मिळत नाही. रजिस्ट्रेशन तुम्ही करणार पैसे देऊन, अनुभव कुठून आणणार, टर्नओव्हर कुठून आणणार? यासाठी प्रॅक्टिकल तुम्हाला व्यवसाय करावा. बरोबर आहे. मग शासन काय म्हणतोय की शासनाने नावच काय दिलं स्टार्टअप इंडिया. अरे त्याने आत्ता स्टार्टअप केलं, त्याला त्याच्याकडे अनुभव कुठून येईल? मग शासन म्हणतो की असे काही कामं तरी त्यांना द्या की ज्याला अनुभव नसेल तरी ते काम होईल. म्हणून MSMEच्या अंतर्गत, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसच्या अंतर्गत अशी भरपूर सारी शासनाची कामं होतात की ज्याला अनुभवाची गरज नाही. सप्लाय आयटमला अनुभव काय देणार? मग शासन म्हणतो त्याला अनुभव वेऑफ करा आणि त्या स्टार्टअप इंडियाच्या कंपनीला तो अनुभव विचारू नका. का? त्याला प्रोमोट करा, त्याला प्राधान्य द्या, त्याला प्रेफरन्स द्या. तर बरेच कामं त्याच्यामध्ये अशा माध्यमातून सुद्धा निघतात. तर नक्कीच तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड करायची असेल तर मी एक छोटासा मेसेज तुम्हाला देतो. हे लोक का करत नाही रजिस्ट्रेशन? कारण याचे कंप्लायन्सला लोक घाबरतात, नोंदणी प्रक्रियेला घाबरतात. तर मी एवढंच सांगेल की घाबरण्याची काही गरज नाही. तुमच्या कंप्लायन्सच्या ज्या काही डेट्स आहेत, तुम्ही त्या डेट्स एका कॅलेंडर प्रमाणे मेंटेन करा. त्या डेटला तो कंप्लायन्स कसा पूर्ण होईल याची काळजी घ्या.
त्याचे काही ॲन्युअल कंप्लायन्स असतात, काही मंथली असतात, काही इयरली असतात. TDS कंप्लायन्स असेल, GST कंप्लायन्स असेल, इन्कम टॅक्स असेल, तुमची AGM असेल, तर ह्या गोष्टीच्या कंप्लायन्स जर तुम्ही प्रॉपररित्या भरलं तर घाबरण्याची गरज नाही. आणि मला हे म्हणायचं आहे, की कंप्लायन्स कंप्लीट करणं हे उद्योजकाचं काम आहे, मान्य आहे. पण तुमच्याकडे जर चांगला CS असेल, कंपनी सेक्रेटरी असेल, त्याला वेळोवेळी त्याच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कंपनीचं काम करू शकता. आज जर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त सक्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. कशामुळे? कारण प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची युनिक आयडेंटिटी असल्यामुळे ट्रस्ट फॅक्टर जास्त असतो. त्यामुळे मला तरी वाटतं उद्योजकांना मी नक्की सांगेल, की तुमच्या व्यवसायाची सुरुवात जर तुम्ही निविदेमध्ये यायचं असेल तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि शासनाच्या योजनेचा एक चांगल्या प्रकारे फायदा तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड योजनेमध्ये करता येईल. सर, आपल्या सर्व उद्योजकांचे टेंडर प्रक्रियेमध्ये आल्यानंतर DSC बद्दल बरेच संभ्रम असतात. ती कोणती काढली पाहिजे, काय काढली पाहिजे, त्याची व्हॅलिडिटी काय, साइन इन एन्क्रिप्शन गरजेचं आहे का, क्लास कोणता असला पाहिजे, या सगळ्याबद्दल थोडी माहिती तुमच्याकडून मिळाली असती. ओके. DSCला म्हणतात डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स. हे एक प्रकारे एक टोकन आहे, जसं आपलं USB सारखं टोकन असतं. हे टोकन एक इन्क्रिप्टेड असतं. ज्याच्यामध्ये काही स्टोरेज वगैरे बसत नाही. त्याच्यामध्ये फक्त काय असतं, ॲक्सेस असतो. जसं आपल्याला बँकेला लॉग इन करायचं असेल तर OTP शिवाय लॉग इन होईल का? नाही होणार. त्याला कुठलं तरी ऑथेंटिकेशन OTP लागेल. तसं ऑनलाईन टेंडर ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस हे टोकन ऑथराइज टोकन असतं. जोपर्यंत हे टोकन तुम्ही लॉग इन करत नाही तोपर्यंत तुमची प्रोफाईल ओपन होत नाही. तुम्ही बहुतांश आत्ता शासनाची प्रमाणपत्र बघा, त्याच्यावर एकाही अधिकाऱ्याने साईन केलेली नसते. तिथे काय लिहून येतं? डिजिटली साईन. आणि अशा एक ग्रीन कलरची टिक येते तिथे. बरोबर आहे. तर DSC आता पूर्णपणे डिजिटल सही आहे. शासकीय अधिकारी डिजिटली इलाउज करतात आणि टेंडरमध्ये डिजिटल सिग्नेचर शिवाय तुम्हाला ऑनलाईन टेंडर भरता येत नाही. नॉर्मली ही डिजिटल सिग्नेचरचा थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. अगोदर ही यायची क्लास 1, नंतर क्लास 2 आणि क्लास 3 अशी 3 प्रकारची अगोदर होती. त्यापैकी क्लास 1 डिजिटल सिग्नेचर ही इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी यूज करायचे. क्लास 2 सिग्नेचर ही स्टेटसाठी चालायची आणि क्लास 3 सिग्नेचर ही सेंट्रलसाठी चालायची. परंतु आता क्लास 1 पण बंद आहे, क्लास 2 पण बंद आहे. आता फक्त क्लास 3 ची सिग्नेचर आता मार्केटमध्ये आहे आणि शासनाने तीच आता ॲप्लिकेबल केलेली आहे. ही सिग्नेचर काढण्यासाठी मल्टिपल कंपन्या तुम्ही ऐकल्या असतील. ही मुद्रा असेल, कॅप्रिकॉन वगैरे असतील. अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तुम्ही कुठल्याही स्टँडर्ड कंपनी निवडू शकता. या सिग्नेचर नोंदणीची प्रक्रिया 2 प्रकारे होते. एक असते इंडिव्हिज्युअल आणि एक असते ऑर्गनायझेशन. आता इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, की मला माझ्या नावाने काढायची, जे माझं पॅन कार्डवर नाव आहे त्याला इंडिव्हिज्युअल म्हणलं गेलेलं आहे. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे आता माझा बचत गट आहे किंवा माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा माझी पार्टनरशिप फर्म आहे किंवा माझी बेरोजगार संस्था आहे, की तिचा मालक एक व्यक्ती आहे का? नाही. त्याला मल्टिपल लोक आहेत. मग मल्टिपल लोक असतील आणि तुम्हाला ती सिग्नेचर काढायची असेल तर तिला ऑर्गनायझेशन DSC म्हणले जाते. ती तुमच्या ऑर्गनायझेशनच्या नावाने निघेल. पण आता मी प्रोप्रायटर आहे, मला माझ्या नावाने सिग्नेचर करावी लागेल, त्याला इंडिव्हिज्युअल सिग्नेचर म्हणले गेलेली. असे 2 प्रकारे रजिस्ट्रेशन त्याचे होतात. नॉर्मली डिजिटल सिग्नेचरसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID असला पाहिजे. तुमच्या मोबाईल नंबरला तुमचा आधार रजिस्टर असला पाहिजे. ही डिजिटल सिग्नेचर 2 वर्ष आणि 3 वर्ष व्हॅलिडिटीने तुम्हाला मिळते. तुम्हाला जी सोयीस्कर असेल तुम्ही ती करू शकता. ही इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे. परंतु जर तुम्हाला ऑर्गनायझेशन DSC काढायची आहे तर तिची एवढी प्रोसेस सोपी नाहीये. त्यासाठी तुम्हाला ऑर्गनायझेशनचे डॉक्युमेंट द्यावे लागते. जर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडची काढायला गेलात तर सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन नंबर, टॅन नंबर, तुमच्या बँकेचं स्टेटमेंट्स वगैरे असे डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागतात आणि मग ती निघेल. सोबत इंडिव्हिज्युअल सिग्नेचर काढल्यानंतर तुम्हाला एक छोटासा सेल्फी व्हिडिओ पण काढावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सांगून ती रेकॉर्डिंग ऑनलाईन अपलोड करावी लागते. तिथले अधिकाऱ्यांनी ती रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुमची सिग्नेचर अप्रूव्ह होते. नंतर तुम्ही टोकनमध्ये ती डाउनलोड करू शकता. नॉर्मली हिचे वेगवेगळे चार्जेस मार्केटमध्ये घेतली जातात आणि तुम्हाला ही इझी ॲक्सेस आहे. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, की ही डिजिटल सिग्नेचर काढल्यानंतर महाटेंडरला जर तुम्ही तिला काम करायला गेलात किंवा कुठल्याही पोर्टलला जर काम करायचं असेल तर त्याला कमीत कमी 24 तास लागतात. 24 तासानंतर ते DSC ॲक्टिव्हेट होते. या DSCला एक पासवर्ड पण असतो. नॉर्मली 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत असतो. तो पासवर्ड तुम्ही चुकता कामा नये. जर तो पासवर्ड तुम्ही चुकलात आणि 10 ते 15 वेळेस जर तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकलात तर तुमची DSC ब्लॉक होऊन जाते. आणि एकदा तुमची DSC ब्लॉक झाली तर ते टोकन तुमच्या काहीही कामाचं नाही.
त्यामुळे DSC सोबत तुमचा पासवर्ड तुम्ही नेहमी सोबत ठेवायचा. त्याला छोटंसं तुम्ही ऑथेंटिकेट टोकनला एका बॉक्समध्ये वगैरे ठेवायचं. टोकन कुठे ब्रेक होता कामा नये. कारण टेंडरसाठी अति महत्त्वाचं ते आहे. तुमच्याकडे आयडी पासवर्ड आहेत, पण ते टोकन नाही, काहीच करू शकत नाही. त्या टोकनशिवाय तुमचं पोर्टल लॉग इनच होऊ शकत नाही. टेंडर भरताना आपल्या DSCची किती व्हॅलिडिटी आहे ही सुद्धा त्या टोकनवर लिहून ठेवायची. त्याच्यामध्ये ती गोष्ट चेक करायची आणि मगच तिचा ॲक्सेस करायचा. अजून त्यात एक काळजी घ्यायची आहे, की त्या टोकनमध्ये समजत नाही की ती सिग्नेचर कशी आहेत तर. तर त्यामध्ये एक छोटंसं सॉफ्टवेअर असतं त्या कंपनीचं. त्याला इन्स्टॉल करायचं आणि लॉग इन बटनवर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ती सिग्नेचर कशी आहे ती दिसते. आता हे झालं टोकनच्या रजिस्ट्रेशनचं. त्या सिग्नेचरमध्ये सुद्धा 2 प्रकारची सर्टिफिकेट असतात. खूप महत्त्वाचं आहे मॅडम, सिग्नेचर म्हणजे साधा विषय नाहीये. कारण कधी-कधी टेंडर भरताना खूप लोकांची प्रश्न येतात, मला टेंडर भरता येत नाही, मला अडथळे येतात. तर काय येतात? कारण त्या सिग्नेचरमध्ये कोणतं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा अति महत्त्वाचं आहे. त्या सिग्नेचरमध्ये 2 प्रकारची सर्टिफिकेट लागतात. एक आहे सायनिंग आणि दुसरं आहे एन्क्रिप्शन. सायनिंग ऑथेंटिकेशन लॉगिनचं काम करतं आणि एन्क्रिप्शन जे आहे तर तुमचा जो डेटा आहे तो एन्क्रिप्ट करून ज्या कंटेंट ऑथॉरिटीला तुम्हाला सेंड करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे, त्या सेंडरने तुमच्याकडे जो मेसेज तुम्हाला पाठवलेला आहे, तर तो एन्क्रिप्टेड केलेला मेसेज एन्क्रिप्शनच्या माध्यमातून पाठवायचं काम या डिजिटल सिग्नेचरचं आहे. सध्या प्रत्येक गोष्टीला डिजिटल सिग्नेचर यूज होते. तुम्ही बघा, इन्कम टॅक्सचं असेल, ऑडिट वगैरे करायचं असेल, GSTचे काही कंप्लायन्स असतील, टेंडर भरायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या डॉक्युमेंटवर साईन करायची असेल, या सगळ्या गोष्टीला याची प्रचंड डिमांड आहे. टेंडर लाईनमध्ये यायचं असेल तर तुम्हाला DSC शिवाय बिलकुल पर्याय नाही. DSC आपल्याला सगळीकडे महत्त्वाची दिसतेच, पण एकंदरीत आपल्या टेंडर प्रक्रियेमध्ये येण्यासाठी DSC हे महत्त्वाचं टोकन समजू शकतो आपण. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर आपण जेम पोर्टलबद्दल तर माहिती दिलेलीच आहे. पण आपल्याकडे येणारे उद्योजक जेम पोर्टलमध्ये नेमकी सुरुवात कुठून करू शकतात? ओके. जेम पोर्टल एक राज्य शासन आणि केंद्र शासनामध्ये खरेदीचं एक मोठं माध्यम आहे. लाखो करोडो रुपये याच्यामध्ये शासनाचं काम सध्या चालू आहे. सर्व उद्योजकांनी इथे रजिस्टर्ड होणं खूप गरजेचं आहे. मुख्यतः जेम पोर्टल मी तुम्हाला सांगतो. जेम पोर्टल म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, शासनाची बाजारपेठ. शासनाची सर्व खरेदी जेम पोर्टलच्या माध्यमातून केली जाते. नॉर्मली याचं रजिस्ट्रेशन शासनाने फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही मोफत आजही रजिस्ट्रेशन करू शकता. परंतु तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट जर त्याच्यामध्ये लिस्ट करायचं असेल, तुम्हाला तुमची सर्व्हिस जर त्याच्यामध्ये लिस्ट करायची असेल, तर तुम्हाला ₹5,000 कॉशन मनी भरावी लागते. ते एक प्रकारे डिपॉझिट आहे. ते डिपॉझिट भरल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही. आता शासनाने अजून एक चांगली स्कीम त्याच्यामध्ये काढलेली आहे. जर तुम्ही एक महिला आहात किंवा SC ST कम्युनिटीमधून कोणी तुम्ही येता, तर शासनाने ही ₹5,000 कॉशन मनी माफ केलेली. म्हणजे तिथून तुम्ही फ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. आणि ज्यांनी हे दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही येत, तर त्यांना ₹5,000 कॉशन मनी भरून आपल्या वस्तूची, सेवेची तुम्ही तिथे विक्री करू शकता. ही विक्री करत असताना त्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात, की तुम्ही OEM आहात की रिसेलर आहात. आता इथे विचारा OEM म्हणजे काय? तू पुन्हा एकदा चालू कर. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. तुम्ही OEM आहात की रिसेलर आहात? OEM हा ओके. OEM. तर OEM म्हणजे ओरिजिनल, ते जुळलं नाही ते. हां. हां. तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारे रजिस्टर्ड करू शकता. एक म्हणजे OEM आणि दुसरं आहे रिसेलर. एक मिनिट सर, OEM नेमकं काय आहे? OEM. तर OEM म्हणजे मूळ उत्पादक. जो तो स्वतः वस्तू बनवतो. शासनामध्ये कित्येक गोष्टीची गरज पडते. आता जर तुम्ही उदाहरणार्थ फर्निचरचं बघितलं, तर फर्निचरचा जर तुम्ही मूळ उत्पादक आहात, तर तुम्हाला OEM म्हणून त्या जेम पोर्टलला रजिस्टर्ड व्हावं लागतं. OEMच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला वेंडर असेसमेंट हा कॉलम पास करावा लागतो. हा कॉलम पास केल्यानंतर तुमचा वैयक्तिक स्वतःचा इंडिव्हिज्युअल ब्रँड तुम्ही जेम पोर्टलला रजिस्टर्ड करून विकू शकता. त्याची नॉर्मली फी 11,000च्या आसपास आहे, प्लस GST तुम्हाला लागतो. स्वतः तिथले अधिकारी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या फॅक्टरीचे तिथे पूर्णपणे काय करतात, सर्वे करतात आणि मग ते पाहणी करतात. त्याला वेंडर असेसमेंटच्या माध्यमातून ते पाहणी करतात. मग तुम्ही तिथे OEM पॅनल म्हणून रजिस्टर्ड होऊ शकता. दुसरं आहे रिसेलर, म्हणजे पुरवठादार. जर तुम्ही OEM नाही आहेत, पण जेम पोर्टलमध्ये रजिस्टर्ड असलेला OEM जर तुम्हाला एखादी एजन्सी देत असेल किंवा तुम्हाला स्वतः त्याच्या अंडरमध्ये काम करण्याचं देत असेल, तर तुम्ही त्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या प्रॉडक्टची तिथे विक्री करू शकता. हे 2 ऑप्शन्स त्याच्यामध्ये आहेत, रिसेलर आणि OEM.
सर जेम पोर्टलमध्ये नॉर्मली कोण कोण रजिस्टर करू शकतं? जेम पोर्टल तर ओपन फॉर ऑल आहे. सर्व प्रकारचे लोक इथे रजिस्टर्ड होऊ शकतात. सर्वप्रथम जेम पोर्टल जे आहे, तर जेम पोर्टलमध्ये एकल मालकी कंपनी, पार्टनरशिप फर्म, आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, सेवाभावी संस्था, सेवा सहकारी संस्था, महिला बचत गट, सर्व प्रकारची कॅटेगरी इथे रजिस्टर्ड होऊ शकते. फक्त तुमच्याकडे एक चांगला प्रॉडक्ट असला पाहिजे, तुमच्याकडे एक चांगली सर्व्हिस असली पाहिजे. त्या दोन्ही जर गोष्टी तुमच्याकडे प्रॉपररित्या असतील, तर तुम्ही दोन्हीही कॅटेगरीने इथे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि खूप इझी ॲक्सेस आहे. तुम्ही जर बघितलं तर जेम पोर्टलमध्ये तुफान खरेदी आहे. भरपूर सारे प्रॉडक्ट सर्व्हिसमध्ये लोक त्याच्यामध्ये उद्योग करत आहे आणि तुमची चांगली जर उलाढाल तुम्हाला करायची असेल आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा जर व्यवसाय चांगल्या प्रकारे जर करायचा असेल, तर तुम्ही याची चांगल्या प्रकारे सुरुवात तिथे करू शकता. स्टॉप. बऱ्याच वेळेस मी एक गोष्ट बघत असतो आणि त्यांना पण त्या गोष्टीबद्दल सांगत असतो, की तुम्हाला याच्यामध्ये जर यायचं असेल, तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करायचं असेल, तर नेमकं शासनाला काय लागतं आणि शासनाच्या कुठल्या-कुठल्या ठिकाणी काय-काय काम चालतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. शासनाकडे मल्टिपल अपॉर्च्युनिटी मी बघतो. तुम्ही एकमेव जर तुमच्या शासनाला जर फक्त विकण्याच्या हिशोबाने जर शासनाकडे जर बघितलं, तर शासनाला काय लागत नाही मला सांगा. शासनाला कित्येक गोष्टी लागतात. कित्येक कामं आपण शासनाच्या माध्यमातून करू शकतो. MSMEच्या माध्यमातून शासनाचा एक जी-आर आहे, ज्यामध्ये शासनाने देशाकरिता आणि राज्याकरिता काही वस्ती राखीव ठेवलेल्या आहेत. MSMEच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी मी बघतो MSMEची, की त्यामध्ये शासन म्हणतो ह्या गोष्टी आम्हाला पाहिजेत, ह्या आम्हाला प्रोक्यूर करायच्या आहेत, ह्या तुमच्याकडनं खरेदी करायच्या आहेत, पण शासनाला प्रॉपर तिथे विक्रेता सापडत नाही, पुरवठादार सापडत नाही. शासनाला ती वस्तू खरेदी करायची आहे, त्या गोष्टी शासनाकडनं तिथे उपलब्ध नाहीयेत. अशा बऱ्याच गोष्टी मी बघत असतो. विशेष काय, की शासनाच्या ह्या गोष्टीचा अभ्यास कुठे करायचा, याचं पण मी एक मार्गदर्शन देतो. शासनाच्या जेवढ्या टेंडरच्या साइट्स आहेत, त्या साइट्सला जाऊन तुम्ही शासनाचे त्या डिपार्टमेंटला शोधायचं. कुठे? तर लेफ्ट साइडला गेलं तर टेंडर बाय ऑर्गनायझेशनमध्ये मल्टिपल तुम्हाला ऑर्गनायझेशन दिसतील. ज्यामध्ये RDDCO असेल, डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन असेल, कलेक्टर ऑफिसेस असतील, काही ट्रस्टेड असतील, त्यानंतर BPCL, HPCL, IOCL, रेलसेल, भेल ह्या कंपन्या असतील. या कंपन्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. या कंपन्याला ट्रान्सपोर्टची कॉन्ट्रॅक्ट लागतात. या कंपन्याला नटबोल्ट लागतात. हार्डवेअर रिलेटेड बरेच ॲक्टिव्हिटी असतात. मेकॅनिकल रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात. सिव्हिल रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतात. फूड रिलेटेड ॲक्टिव्हिटी असतात. तर या गोष्टीची आपल्याला माहिती असणं खूप गरजेची आहे. एकदा जर तुम्हाला कळालं, की शासनाला हे लागतं, ते लागतं, त्याच व्यवसायामध्ये आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतो. मध्यंतरी काही मी टेंडर अशी बघितली, की त्याचे सप्लायर अजून नाहीच आहेत. ड्रोन रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये अजून सप्लायर्स नाहीये, म्हणजे ती मला एक वेगळी बाजू मी बघितली, की नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येते, तर आपल्याला सुद्धा अपडेट असणं गरजेचं आहे. मागच्या काही काळात जर आपण बघितलं, तर व्यवहाराची पद्धत बदलत चालली. अगोदर कॉमोडिटी होती. नंतर ती पैशामध्ये आली. नंतर ती नाण्यामध्ये आली. त्याच्यानंतर आता डिजिटल करन्सी आली. आता डिजिटल कॉन्ट्रॅक्ट आले. अगोदर ऑफलाईन टेंडरचं जर आपण बघितलं, तर ऑफलाईन टेंडर अगोदर एका लिफाफ्यात द्यायचे. आता तेच टेंडर आपण कसं भरतो? डिजिटल ऑनलाईन सिग्नेचरच्या पद्धतीने. माध्यमातून ऑनलाईन भरतो. आपल्याला प्रत्यक्ष जाण्याची गरज आहे ऑफिसमध्ये? काही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून तुझा ॲक्सेस करू शकता. तुम्हाला मी म्हणतो मीटिंगला पण जाण्याची गरज नाही. टेंडरमध्ये मुख्यतः 3-4 प्रकारच्या मीटिंग्स असतात. आज एक मीटिंगची माहिती मी या माध्यमातून देतो. प्री बिड मीटिंग. याला म्हणतात निविदापूर्व बैठक. टेंडर पब्लिश झाल्यापासून ते टेंडर एंड पर्यंत त्याच्या मधल्या काळात जसं की आता उदाहरणार्थ 1 तारखेला टेंडर पब्लिश झालं आणि त्याची समाप्तीची तारीख 30 असेल, तर 15 तारखेला ही मीटिंग आयोजित केली जाते. या मीटिंगमध्ये त्या टेंडरविषयी असणारे बरेच प्रश्न, त्या टेंडरविषयी असणाऱ्या शंका समाधान तुम्हाला त्या मीटिंगच्या माध्यमातून दिली जातात. तुम्ही तिथे शासकीय अधिकाऱ्यांना डायरेक्टली विचारू शकता. तुमच्या काय अडचणी आहेत, अनुभवाच्या बाबतीमध्ये असतील, कागदपत्राच्या बाबतीमध्ये असतील, टेंडरच्या एका टर्मच्या माध्यमातून असतील किंवा तुमच्याला पैसे कधी मिळणार त्याच्या बाबतीमध्ये असेल. तुम्ही प्रत्येक प्रश्न त्यांना विचारू शकता. त्यांचं उत्तर देण्यासाठी ते बांधील आहेत आणि ते देतात पण उत्तर. पण तुम्ही गेला नाहीत तर उत्तर कशी देतील?
बरेच लोक त्या मीटिंगला जात नाही. तर आपण तिथे गेलो पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. शासनाच्या वेबसाईटवर टेंडरची मीटिंग कधी आहे ही सुद्धा दिलेली असते. त्याची सुद्धा माहिती आपल्याला तिथून मिळू शकते. सर, ई टेंडर गुरु ही नेमकी संकल्पना काय आहे? ओके, बरेच लोक मला विचारत असतात हे कसं काय केलं. हं. तर ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि टेंडर म्हणजे निविदा. तर इलेक्ट्रॉनिक टेंडर्स आणि टेंडर या हं. टेंडरच्या संदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या चॅनलची आपण स्थापना केलेली आहे. ही स्थापना करण्याचं मुख्य कारण असं आहे की टेंडर विषयी आज कोणी माहिती द्यायला तयार नाहीये. हं. टेंडर विषयी कोणी कोणाला सांगायला तयार नाहीये. टेंडर विषयी काम कसं करावं यामध्ये लोक बोलत नाहीये. हं. यासाठी या चॅनलची मी स्थापना केली. गेल्या 14-15 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो. मी कित्येक लोकांना भेटत असतो. टेंडर विषयी माहिती विचारत असतो. काय असतं, कसं आहे, लोक सांगत नाही. मग आपल्याला उद्योजकीय वाटचालीकडे जर जायचं असेल, उद्योजकांना उद्योजक बनवायचं असेल तर माहिती देणं गरजेचं आहे. त्यासाठी या चॅनलची मी स्थापना केली. चॅनलच्या माध्यमातून तर आपण उद्योजकांना माहिती देतच असतो, सेशनच्या माध्यमातूनही देत असतो. आपलं ई टेंडर गुरु ॲप सुद्धा आहे सर. ॲपच्या माध्यमातून आपण युवकांना नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत किंवा त्यांना काय सुविधा प्रोव्हाइड करणार आहोत आपण? टेंडरमध्ये बहुतांश मी एक गोष्ट बघितली की टेंडरमध्ये टेंडर शब्द ऐकला तर मराठी माणूस लगेच घाबरतो. हं. का? की ते इंग्लिशमध्ये असतं. आम्हाला कसं समजणार? आम्हाला ते गोष्टी कळत नाही. काही लोक या क्षेत्राकडे येऊ इच्छिता परंतु एज्युकेशनमुळे तिथे येऊ शकत नाही. असे बरेच प्रॉब्लेम मी या क्षेत्राकडे जवळून बघितलेले. मग त्यासाठी लोकांना काहीतरी विशेष द्यायचं नेहमी माझ्या डोक्यात काही ना काही चालू असतं. माझ्या डोक्यात नेहमी या संदर्भात वादळ असतं की काहीतरी मला नवीन द्यायचं आहे. तर त्यासाठी मी टेंडर गुरुचं एक ॲप तयार केलेलं आहे, जे Google Play Storeमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी आपला ऑथराइज्ड लोगो तुम्हाला यूज करायचा आहे, जो आपल्या चॅनलचा लोगो आहे. तर ज्या व्यक्तीला असं वाटतं की माझ्या एरियामध्ये, माझ्या ग्रामपंचायतमध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये कुठे काम आलेलं आहे, हे त्याला माहिती पाहिजे. तर या ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या एरियामधलं, आपण आपल्या गावातलं, आपण आपल्या व्यवसायातलं काम तुम्हाला शॉर्टलिस्ट करून देतो. विशेष म्हणजे त्या कामाची संपूर्ण माहिती डायरेक्ट टेंडरच्या माध्यमातून तुम्हाला इथे मिळते. तुम्ही इझी ती ॲक्सेस करू शकता आणि त्याबद्दल माहिती घेऊ शकता. ह्या ॲपचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यासोबत या ॲपची महत्त्वाची अजून एक संकल्पना अशी आहे की हे पूर्णपणे मराठीत तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे बरेच लोक एज्युकेशनमुळे, इंग्लिशमुळे तिथे येण्याचा प्रयत्न करत नाही. तर माझं म्हणणं आहे की एज्युकेशनमध्ये घाबरण्याची गरज नाही. तुमची काम करण्याची इच्छा आहे तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त तुमचा व्यवसाय मला कळवा. त्या व्यवसायाच्या रिलेटेड काय काय काम आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ॲपच्या माध्यमातून मिळेल. विशेष म्हणजे याची माहितीच मिळत नाही तर ते काम मिळवण्याकरता तुम्हाला काय काय करायचं, कशा कशा पद्धतीने त्याचं काम करायचंय याची सुद्धा सपोर्ट्स आपल्या ॲपच्या माध्यमातून आपण देतोय, जेणेकरून कुणालाही टेंडर क्षेत्रामध्ये येणं, काम करणं हे सहज आणि सोपं होईल. ॲपच्या माध्यमातून अजून एक विशेष गोष्ट आपण देतोय की आपल्या एरियामध्ये झालेलं काम हे कोणी त्या ठेकेदाराने घेतलं, ते काम त्यांनी कितीमध्ये घेतलं, कसं कसं घेतलं याची सुद्धा माहिती AOC कॉलममध्ये आपण देतोय, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक ऑर्डर विचारायची गरज नाही. ती संपूर्ण माहिती ओपन फॉर ऑल असल्यामुळे ते आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मोफत बघायला मिळेल. सर, आपले महाराष्ट्रभर नेहमी प्रशिक्षण चालू असतात. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे प्रशिक्षण चालू असतात. या प्रशिक्षणाच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय आहे? याचा नेमका उद्दिष्ट मी एक बघितला की आज प्रत्येक क्षेत्राचं एक दुकान आहे. हं. प्रत्येक क्षेत्राचं एक वेगळी मी जे बघतो की त्यांची वेगळी एक काम करण्याची पद्धत आहे. या क्षेत्रामध्ये 14 ते 15 वर्षानंतर काम केल्यानंतर एक लक्षात आलं की शासकीय टेंडर घेण्याकरता किंवा शासकीय ठेकेदार बनण्याकरता असं कुठल्याही प्रकारची सर्व्हिस मी आतापर्यंत तरी महाराष्ट्रात कुठे बघितलेली नाही. मी विचार केला की टेंडर गुरु माध्यमातून, टेंडर गुरु चॅनलच्या माध्यमातून आपण असं काहीतरी देऊ की जेणेकरून आपल्या शाखेमध्ये किंवा आपल्याकडे जो व्यक्ती येईल तो शासकीय ठेकेदार बनण्याकरता त्याला काय काय लागतं, तो शासकीय ठेकेदार बनण्याकरता त्याला काय काय गोष्टी आपण देऊ शकतो, त्या संदर्भात या चॅनलची आपण इथे स्थापना केलेली आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे प्रशिक्षण त्यासाठी आहे
की जी माहिती तुम्हाला बाहेर कोणी देत नाही, एखादा शासकीय अधिकारी देत नाही, एखादा शासकीय ठेकेदार देत नाही किंवा टेंडरमध्ये काम करणारा एखादा व्यक्ती देत नाही किंवा ज्या व्यक्तीकडे तुम्ही टेंडर भरता तो व्यक्ती देत नाही, ती माहिती आपल्याला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणार. शासकीय टेंडर तुम्हाला घ्यायचंय, भरायचंय, स्वतःचा उद्योग चालू करायचा आहे, तर आजच प्रशिक्षण जॉईन करा. त्याच्या मागचं उद्दिष्ट असं आहे की तुमचं टेंडर तुम्ही स्वतः भरलं पाहिजे. तुम्ही कोणावरही डिपेंड राहून व्यवसाय नाही करू शकत. व्यवसाय करायचा आहे तर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ती सुरुवात तुम्ही स्वतःपासून केली पाहिजे. दुसऱ्यांच्या भरोश्यावर व्यवसाय करता येत नाही. म्हणून तुम्ही अगोदर स्वतः तो व्यवसाय शिका. स्वतः तो विषय समजावून घ्या. स्वतः त्या विषयातले बारकावे समजावून घ्या. आपल्या व्यवसायामध्ये असलेले प्रतिस्पर्धी कसे समजून घ्यायचे त्याची स्ट्रॅटेजी समजावून घ्या. निविदा प्रक्रियेमध्ये काय काय काम असतात ते समजावून घ्या आणि हे सगळं तुम्ही प्रॉपर शिकल्यानंतर, प्रॉपर तयार झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये येता, निविदेच्या लाईनमध्ये येता, तर त्यावेळेस तुम्ही क्वालिफाईड होता. त्यावेळेस तुम्ही त्या स्पर्धा करण्यासाठी स्पर्धक म्हणून तयार होता. तुम्हाला स्पर्धेमध्ये उतरायचंय तर कुठली तयारी करून तुम्हाला येता येत नाही. MPSC UPSC जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. डायरेक्टली गेले आणि परीक्षा दिली असं होत नाही. तसंच मला सांगायचं की तुम्हाला शासकीय ठेकेदार बनायचंय ना, आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला प्रॉपर चांगला स्पर्धक बनवू. तुम्हाला असा स्पर्धक बनवू तो मार्केटमध्ये टिकेल. नुसता टिकेल नाही तर तो जिंकेल सुद्धा. त्याला जिंकायचं असेल, टेंडर त्याला घ्यायचे असेल, शासकीय ठेकेदार त्याला बनायचं असेल, ते पण कुणाच्या मदतीविना, तर तुम्ही नक्कीच टेंडर गुरूच्या प्रशिक्षणातून ही कमाल, ही जादू तुम्ही करून घेऊ शकता. आजचं हे चर्चासत्र तुम्हा सर्वांना कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कळवा. पुन्हा एकदा असंच एक नवीन चर्चासत्र घेऊन पुन्हा आपल्या चॅनलवर भेटू. धन्यवाद.